मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये निरूपा आता खूप बडबड करत असते आणि रिक्षातून उतरत असते. म्हणते की या रिक्षावाल्याला अजिबात एक रुपयासुद्धा द्यायचा नाही. तेव्हा ती आता रिक्षातून खाली उतरून पुढे येते आणि समोर पाहते तर सत्या असतो. तेव्हा सत्याला पाहताच ती म्हणते, तू? त्यावेळी सत्या आता हसतो आणि म्हणतो, स्वतःची रिक्षा असताना, घरची रिक्षा असताना तू पैसे का देणार आहेस? मी पैसेच घेणार नाही. त्यावेळी आता निरूपा म्हणते, पनवती कुठला? तू तुझ्या रिक्षात मी बसले का? त्यावेळी सत्या आता हसतो. आता सदाशिवराव म्हणतात, आपलीच रिक्षा आहे, जाऊ देत. तेवढ्यातच तेथे आता ते सर आणि मॅडम हे दोघेही येतात. तर आता त्या मॅडम म्हणू लागतात, वंस या ना हो. त्यावेळी निरूपा म्हणते, हो आले, मी लाडूसुद्धा बनवून आणले आहेत. तेव्हा त्या मॅडम म्हणतात, तुमच्या हाताला एक वेगळीच चव आहे. त्यावेळी बरं झालं तुम्ही सुद्धा आलात, असं सदाशिवरावांना आता ते सर म्हणतात. त्याच वेळी आता हा कोण आहे? हा रिक्षावाला का? असं आता सर विचारतात. त्यावेळी आता सदाशिवराव सर्व सांगणार असतात की हा माझा मुलगा आहे आणि आजपासून त्याने रिक्षाचा व्यवसाय सुरू केला आहे. निरूपा म्हणते, हा आमचा रिक्षावाला आहे, असं म्हणून सत्याची ओळख ती लपवते. तेव्हा सदाशिवरावांना खूप वाईट वाटतं. आता सदाशिवराव आणि निरूपा दोघेही आतमध्ये जातात. पण सत्या म्हणतो, ए पैसे कोण देणार? निरूपा आतमध्ये चालली तशीच. त्यावेळी ते सर म्हणतात, तू इथेच थांब, मी पैसे घेऊन आलो, पण इथेच थांबा, असं म्हणून ते सत्याला तेथेच थांबवतात. आता आतमध्ये मीरा सर्वांना वगैरे विचारत असते, तेथे असणारी सर्व काम करते. मग आता सदाशिवराव आणि निरूपा दोघेही आतमध्ये जेव्हा येतात तेव्हा सदाशिवराव म्हणतात, हे तू बरोबर नाही केलं हा निरूपा, आपल्या मुलाशी ओळख तू लपवतेस. त्यावेळी ती म्हणते, मला इथे तमाशा नको आहे हा, कारण तो माझा मुलगाच नाही आहे. इकडे सर आता मीराला म्हणतात, बेडरूममध्ये एक पाकिट आहे, तेवढं घेऊन ये, कारण त्या बाहेरच्या रिक्षावाल्याला पैसे द्यायचे. मीरा म्हणते, अहो सर, तुम्ही सकाळी जे पैसे दिले होते ना मला, त्यातले काही उरले आहेत, तेच मी देते. ते म्हणतात, बरं ठीक आहे, त्या रिक्षावाल्याला असं ताटकळत बाहेर थांबवू नको, जा तू पटकन. पण तिच्या हातात आता लाडवांचं ताट असतं. ती आता तशीच बाहेर जाते. गेल्यावर ती म्हणते, ए रिक्षावाल्या, तुझे किती पैसे झाले? मग आता सत्या तिच्याकडे पाहतो. तेव्हा दोघेही एकमेकांना तू असं जोरात म्हणून ओरडतात. त्यावेळी मीरा म्हणते, तू आहे का? आता मी तुला पैसेच देणार नाही. त्यावेळी सत्या म्हणतो, पैसे देणार नाही म्हणजे? गुपचूप बस आणि पैसे दे. त्यावेळी मीरा म्हणते, नाही, मी नाही देणार, जा. मग आता मीरा म्हणते, पण माझ्या हातात लाडवाचं ताट आहे, तुला पैसे कसे देऊ रे मी? त्यावेळी सत्या म्हणतो, कसे देऊ म्हणजे? दे, नाहीतर मी घेतो तुझ्या पर्समधून पैसे. तेव्हा आता सत्या पर्सला हात लावण्याचा प्रयत्न करतो. मीरा बाजूला जात असते. ती म्हणते, थांब, मग मी तुझ्या रिक्षामध्ये ताट ठेवते आणि मग पैसे देते. तरीही सत्या ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो, जर तू रिक्षामध्ये ताट ठेवलंस तर वेगळे पैसे आकारण्यात येतील. मग आता सत्या ऐकायला तयार होत नाही. म्हणूनच मीरा आता म्हणते की जा, मग मी तुला पैसेच देत नाही. त्या दोघांमध्ये तेथे खूपच आता वाद होऊ लागतात. त्यामुळे मीरा आता कशीबशी त्याला त्या पर्सला हात लावू देते. पण तिने आता डोळे बंद केलेले असतात. सत्या आता तिच्या पर्समधून पैसे काढतो, परंतु 10 रुपये कमी असतात, म्हणून तो पुन्हा घेण्यासाठी पर्सला हात लावतो. तेव्हा ती म्हणते, अजिबात नाही हा. तो म्हणतो, म्हणजे 10 रुपये यामध्ये कमी आहेत. तरीही मीरा ऐकत नाही. ती आता आतमध्ये चाललेली असताना सत्या पटकन तिच्या ताटातून 2 लाडू घेतो आणि म्हणतो की आता झाला हिसाब बराबर, असं म्हणून तो आपली रिक्षा चालू करतो आणि तेथून जातो. तेव्हा तिला आता खूप त्याचा राग येतो. ती त्याच्या पाठीमागे धावत असते, परंतु लाडू पडतील या भीतीने ती आता लगेच आतमध्ये जाते. आतमध्ये गेल्यानंतर ती आता सर्वांना लाडू वाटत असते. त्याचवेळी समोर ती सदाशिवरावांना पाहते. तिला तर धक्काच बसतो, पण त्यांचं अजूनही लक्ष मीराकडे नसतं. त्याचमुळे आता मीरा तेथून लपण्याचा प्रयत्न करत असते. इकडे निरूपा आणि मॅडम ह्या गप्पा मारत असतात. तर सदाशिवराव जरा बाजूला असतात. मीरा आता सदाशिवरावांना पाहून मागेच लपलेली असते. त्यावेळी आता निरूपाचं लक्ष नसतं आणि तेवढ्यातच एक काकू तेथे येतात. निरूपाला जोरात धक्का देतात. चुकूनच धक्का लागल्यामुळे निरूपाच्या हातात असणारा तो ग्लास हा खाली पडतो आणि फुटतो. तेव्हा हे पाहताच सर्वांना धक्का बसतो. त्यावेळी निरूपा म्हणते, सॉरी हा, पण त्यांचा धक्का लागला मला. मग आता सदाशिवराव हे पुढे येतात
आणि म्हणतात, अगं निरूपा तुला काही लागलं तर नाही ना? तेव्हा ती म्हणते की नाही हो, पण त्यांचा चुकून धक्का लागला मला. त्याचवेळी आता सदाशिवराव म्हणतात, थांबा मी ह्या काचा उचलतो. तेव्हा नाही, आमची मोलकरीण उचलेल ना. अगं मीरा पटकन इकडे ये असं आता मॅडम म्हणू लागतात. तेव्हा मीरा आता खूप घाबरलेली असते, कारण समोर सदाशिवराव असतात. आता 2-3 वेळा आवाज देऊनही मीरा येत नाही, म्हणून सदाशिवराव स्वतः आता ते काच उचलायला घेतात. तेव्हा ते पाहताच मीरा धावत पुढे येते आणि झाडू व सुपली घेऊन येते आणि स्वतःचा चेहरा लपवत ती त्या काचा आता भरू लागते. सदाशिवराव तिला पाहण्याचा प्रयत्न करत असतात, तेही काचा गोळा करण्यासाठी मदत करत असतात. मग नंतर मीरा म्हणते, त्यांनी मला पाहिलं नाही तर खूप बरं होईल असं म्हणून अजूनच चेहरा लपवू लागते, पण सदाशिवराव बरोबर तिला पाहतात. त्यानंतर निरूपा आता खूप जोरात ओरडते. या मोलकरींना सुद्धा खूप मस्का मारावा लागतो. एकदा आवाज दिल्यावर पटकन नाही येता आलं का ग तुला, असं म्हणून निरूपा आता खूपच चिडते. त्यावेळी मॅडम म्हणतात, ती पोरगी नवीनच लागली आहे कालपासून कामाला, पण काम अगदी चोख करते, हा खरंच खूप गुणाची आहे. निरूपा लगेच तोंड वाकडं करते. तर सदाशिवराव मनातल्या मनात म्हणू लागतात की ही मुलगी घरासाठी काय काय करते बिचारी. त्यांना खूप वाईट वाटतं मीराबद्दल. तर ती आता किचनमध्ये काम करत असते. सदाशिवराव सारखे सारखे तिच्याकडे पाहत असतात. ही गोष्ट निरूपाला जेव्हा समजते तेव्हा ती लगेच त्यांच्याजवळ जात त्यांना विचारू लागते, काय हो तुम्ही त्या मोलकरणीला ओळखता का? सारखं तिच्याकडे पाहताय म्हणून विचारते. सदाशिवराव म्हणतात, नाही ग, मला नाही माहीत ती नक्की कोण आहे ते. तरी मॅडम तेथे येत आता निरूपाला विचारतात, वंश कार्यक्रम सुरू करायचा ना, कारण ओट्याही भरायच्यात आणि नाव सुद्धा ठेवायचे. तेव्हा ठीक आहे असं निरूपा म्हणते आणि तिकडे जाते. तर मीरा आता मॅडमला सगळी मदत करते. त्यांना काय हवं नको ते सर्व काही विचारते. तर सर्वांना आता ती सरबत देत असताना शिवराव तिच्या जवळ जातात आणि विचारतात, बाळा तू हे काय काम करतेस? तेव्हा ती म्हणते, अहो काका, मी माझ्या घरासाठी हे काम करतीये, पण आईला आणि माझ्या भावा बहिणीला याबद्दल काहीच माहीत नाही, प्लीज त्यामुळे तुम्ही सांगू नका हा. त्यावेळी सदाशिवराव म्हणतात, नाही बाळा, मी नाही सांगणार, तू काळजीच करू नको. अगं मलाच तुला इथे काम करताना पाहून कसं तरी होतंय, तर तुझ्या त्या तिला कसं वाटत असेल असं म्हणून ते आता वचन देतात, मी काहीही घरी सांगणार नाही. इकडे बारशाचा कार्यक्रम संपन्न होतो. त्यावेळी आता मुलाचं नाव हे अंकित ठेवलेलं असतं. त्यावेळी मॅडम जोरात मीराला आवाज देत म्हणतात, माझ्या नातवाचं नाव पाहिलं का मीरा, अंकित ठेवलंय, आता पेढे घेऊन ये पटकन सर्वांना वाट. मीरा आता ठीक आहे असं म्हणून पेढे आणण्यासाठी जाते. त्यानंतर आता तो कार्यक्रम संपन्न झाल्यावर सदाशिवराव हे रिक्षात बसतात. सत्या त्यांना घेण्यासाठी तेथे आलेला असतो. सत्या म्हणतो, आज किती मजा आली ना निरूपाची. अरे बाप, मी शेवटी तुझाच मुलगा आहे ना. तिने मला ओळख दाखवण्यासाठी नकार दिला ना तिथे, मग म्हटलं की मी पण आता सोडणारच नाही हिला. मग मी पण म्हटलं भाडं वसूल करायचंच. पण सदाशिवराव आता सत्याचं बोलणं ऐकतच नसतात, कारण ते आता फक्त आणि फक्त मीराचा विचार करत असतात की बाप नसल्यामुळे बिचारीला तेथे मोलकरीण म्हणून काम करावं लागतंय. त्यांना सतत आता ते सारखं सारखं आठवत असतं. मग त्यानंतर ते दोघेही आता मंदिराजवळ येतात. तेव्हा सत्या म्हणतो, अरे बाप, आलो आपण मंदिराजवळ, उतर आता, तुला जायचं होतं ना. त्यावेळी लक्ष्मी पुढे आता हार आणि फुलं विकत असते. मीराची आई हार आणि फुलं विकत असल्यामुळे सदाशिवराव हे सारखे एकटक तिच्याकडे पाहत असतात. सत्या म्हणतो, काहीतरी गडबड दिसतीये. त्यावेळी सत्या विचारतो, अरे बाप काय झालं, माझ्या बोलण्याकडे तुझं लक्ष आहे की नाही. त्यावेळी सदाशिवराव म्हणतात, अरे लगीन करायचंय. तेव्हा तो म्हणतो, काय, आणि मग निरूपा? त्यावेळी ते म्हणतात, निरूपा काहीही म्हणू देत, पण आता मी ठरवलंय ना, लग्न करायचं म्हणजे करायचंच. सत्या आता डोकं खाजवू लागतो आणि म्हणतो, तू आणि लगीन पुन्हा? तेव्हा सदाशिवराव म्हणतात, हो मी करणारच, मी आता कुणाचं ऐकतो का. मी जबाबदारी घेतली आहे म्हटल्यावर करावंच लागेल मला लगीन. सत्या म्हणतो, जाऊ दे, त्या निरूपापेक्षा तरी ही आई बरी आहे, कारण ती निरूपा मला मुलगा मानत नाही, ही तरी मानेन मुलगा. मला आवडली बाबा, तू तरी काय माझं लक्षात ठेवणार, माझी तर तुला फुल परमिशन आहे, असं तो सदाशिवरावांना म्हणतो. सदाशिवराव म्हणतात, आता निरूपाचं सोडून दे आणि तुझं सोडून दे, मी कोणाचं लग्न करणार म्हणजे करणारच, असं म्हणून ते सत्याला निर्णयच सांगतात. सत्या म्हणतो, आई म्हणून तशी ती चांगली आहे, मी तिला प्रेमाने आई म्हणेन. त्यावेळी सदाशिवराव म्हणतात, काय म्हणाला तू, आई म्हणजे?
नक्की कुणाला तू आई म्हणतोस? तेव्हा सगळे दुकानामध्ये आहे तिच्याबरोबरच लग्न करताय म्हणता ना. मग आता सदाशिवराव त्याच्या डोक्यातच टपली मारतात आणि म्हणतात, अरे मी माझ्या लग्नाबद्दल बोलत नव्हतो, त्यांच्या मुलीच्या लग्नाबद्दल बोलत होतो. तुला आता एक ठेवूनच देईन असं म्हणून सदाशिवराव त्याच्यावर चिडतात. तू आता तुझ्या कामाला जा असं सदाशिवराव म्हणतात. सत्या म्हणतो, मग तू तू कुठे थांबणार आहेस? तेव्हा मी इथेच आपला मंदिरामध्ये थांबतो असं आता सदाशिवराव म्हणतात. तर सत्या म्हणतो, नक्की मंदिरात ना? सदाशिवराव म्हणतात, आता देऊ का एक ठेवून असं म्हणून ते सत्याला आता पैसे देतात. पण सत्या पैसे घेण्यासाठी नकार देतो, पण ते जबरदस्तीने आता त्याच्या खिशात ते पैसे ठेवतात. मग आता सदाशिवराव हे तेथून गेल्यानंतर सत्या लक्ष्मीकडे पाहतच राहतो आणि म्हणतो, अरे बाप, मला वाटलं होतं की तुलाच तिच्याबरोबर लग्न करायचं आहे. माझा तर गैरसमजच झाला, पण तुला त्यांच्या मुलींची लग्न लावून द्यायची का? असं म्हणून सत्या हसतच आता पुढे जातो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये शिवराव हे लक्ष्मीला म्हणतात, आपण मीरासाठी एखादा मुलगा शोधूयात. मी शोधला तर तुम्हाला चालेल ना? तेवढ्यातच मीरा तेथे येते आणि सदाशिवरावांकडे पाहतच राहते. दुसरीकडे आता सदाशिवराव हे घराबाहेर उभे असतात. तेवढ्यातच पंकज समोरून येतो, सुटाबुटात आणि अगदी टाय घातलेला. सुभाषरावांच्या मनात जसं जावयाबद्दल अपेक्षा असतात सेम तसाच. त्यामुळे आता शिवराव हे पंकजकडे पाहत राहतात, कारण असं वाटतं की मीरा पंकजसाठी अगदी योग्य आहे. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.